आज आपण निघालो आहोत एका नव्या खाद्यभ्रमंतीवर। आपण नेहमीच चांगल्या चवीच्या शोधात नवीन नवीन ठिकाणी फिरत असतो आणि आजचा आपला प्रवास आपल्याला घेऊन जात आहे नाशिकमधील सुंदर अशी मिसळ अनुभवण्यासाठी। या ठिकाणी पोहोचताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो त्याचा सुंदर आणि मोकळा प्रवेश भाग। बाहेरून दिसणारं वातावरण पाहूनच आत काय खास असेल याची उत्सुकता वाढते। आतमध्ये गाडी पार्क करण्यासाठी मोकळी आणि पुरेशी मुबलक जागा दिलेली आहे। आत प्रवेश करताच पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम जाणवतो। समोर दिसणारी बैलगाडी जणू जुन्या ग्रामीण आठवणी जाग्या करते, तर आजूबाजूची हिरवी झाडं आणि नीटनेटकी सजावट जागेला वेगळंच सौंदर्य देतात। हाय हॅलो सर्वांना नमस्कार। मी प्रथमेश आणि स्वागत करतो तुमचं आपलं खाद्य भ्रमंती विथ प्रथम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलेलो आहोत नाशिक शहरामध्ये, म्हणजेच आपल्या शहरामध्ये नाशिककरांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या श्याम सुंदर मिसळमध्ये। चला तर आपण आतमध्ये आता जाऊया आणि मिसळ ट्राय करूया आणि बघूयात की लोकांच्या मनात ह्या मिसळविषयी इतकी क्रेज का आहे। उन्हाळा असो किंवा गरम हवामान, इथे वरून हलक्या पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या थंडगार फवाऱ्यांमुळे वातावरण अजूनच सुखद वाटतं। चालताना हवेतला तो गारवा आणि आजूबाजूचा शांतपणा अनुभवाला अजून छान बनवतो। या ठिकाणी त्यांनी छोटी मोठी खरेदी करण्यासाठी छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत। लहान मुलांसाठी खाण्यापिण्याचे पदार्थ तसेच कपडे ठेवलेले आहेत। तेथून तुम्ही छोटी मोठी खरेदी करू शकता। कुटुंबासोबत येणाऱ्यांसाठी इथे छोट्या मुलांसाठी स्वतंत्र प्ले एरिया देखील आहे। मुलं आनंदात तेथे खेळू शकतात आणि मोठे निवांतपणे त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात। त्यामुळे ही जागा फॅमिली फ्रेंडली वाटते। तुम्ही इथे समोर बघू शकतात, इथे वेगवेगळी फुलझाडं आणि फळझाडं लावण्यात आलेली आहे। त्यात मला पेरूची आणि फुलांची अशी बरीचशी झाडं दिसत आहे। फुलांच्या झाडांची छान अशी कमान केल्याने त्यामधून जाण्याचा एक वेगळाच अनुभव आहे।
बसण्यासाठी प्रशस्त जागा असल्यामुळे गर्दीतही गोंधळ वाटत नाही. प्रकाश योजना, स्वच्छता आणि मोकळेपणा यामुळे इथे बसून जेवण्याची मजाच वेगळी वाटते. आता वेळ आली आहे मुख्य आकर्षणाकडे जाण्याची. आता पुढे त्यांच्या मोठ्या अशा किचनकडे जातो आणि तिथे काय काय चाललं आहे त्यावर एक नजर टाकतो. किचनच्या भागाकडे नजर केल्यावर फूड प्रिपरेशनची घाई गडबड दिसते, पण त्यातही एक शिस्त जाणवते. गरमागरम पदार्थ तयार होणं, प्लेटिंग करणं आणि प्रत्येक थाळी व्यवस्थित सादर करणं, हे सगळं पाहणंही एक अनुभवच वाटतो. सगळं एकत्र पाहताना वाटतं प्रेझेंटेशनवर खरंच मेहनत घेतलेली आहे. मिसळसोबत यांच्याकडे अजूनही बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये अळूवडी, कोथिंबीर वडी, गरमागरम जिलेबी, लस्सी आणि ताक देखील आहे. काही वेळ वाट बघितल्यानंतर आपल्या टेबलवर आलेली आहे सुंदर सादर केलेली मिसळ. मी बघू शकतात त्यांनी एका प्लेटमध्ये मिसळ दिलेली आहे. त्यामध्ये खाली मोड आलेली मटकी, वरतून मीडियम प्रकारची शेव, बाजूला मऊ लुसलुशीत पाव, सोबत दह्याची वाटी, त्यानंतर मिसळचा असा झणझणीत रस्सा, त्याच्यात तिखटपणा अधिक वाढवण्यासाठी वरतून तर्री, त्यानंतर कांदा, लिंबू आणि कुरकुरीत पापड. फॅमिलीने तर आधीच सुरुवात करून टाकलेली आहे. आपण सर्वात आधी या मिसळवर गरमागरम रस्सा टाकून घेऊ. अर्थात तो शूटमुळे जरा थंड झाला आहे, पण असो. काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी दोन प्रकारचे शेव असतात. एक जाड भावनगरी आणि दुसरी ही मीडियम प्रकारची, पण या ठिकाणी त्यांनी फक्त मीडियम प्रकारची शेव दिलेली आहे. नाशिकच्या मिसळमध्ये फरसाण पडत नाही, ओन्ली दोन प्रकारची शेव असते. मग त्यावर आपल्या श्रद्धेनुसार बारीक चिरलेला कांदा, त्यावर लिंबू आणि आता तो क्षण पहिला घास घेण्याचा. चला तर मग टेस्ट करतो आणि तुम्हाला मिसळ कशी आहे ते सांगतो. नाशिकची मिसळ जरा हटके आहे बरं का. ह्यात ओरिजिनल चव जी आहे मोड आलेल्या मटकीची ती मेंटेन ठेवली जाते. त्यात बटाट्याची भाजी, पोहे वगैरे काही गोष्टी ॲड करून त्याची भेळ बनवली जात नाही. मटकीवर येते ती फक्त शेव. मटकी प्रॉपर शिजली आहे. शेवेला अजूनही बऱ्यापैकी क्रंच आहे. श्यामसुंदरच्या शाखा क्रमांक 1 म्हणजेच आपल्या सातपूरच्या शाखेसारखी इथल्या रस्त्याला मला जरा चव वाटत नाही. हो, पण मी असं नाही म्हणणार की इथल्या मिसळला टेस्ट नाही. ही पण छानच आहे, पण सातपूर शाखेच्या तुलनेने मला जरा कमी वाटते. पावाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. मोठे लुसलुशीत आहेत. मिसळसोबत यांच्याकडे ताक देखील आहे. ताक तुम्हाला वेगळे घ्यावे लागेल. त्याची प्राईस 40 रुपये इतकी आहे, जे की मला जरा क्वांटिटीवरून हायर साईडला वाटते. ज्यांची स्पाइस लेवल बऱ्यापैकी आहे ते वरून तर्री टाकून खाऊ शकतात, आणि ज्यांना हे जे दिलंय तेच स्पायसी लागत असेल तर त्यांनी मिसळसोबत जे दिलेलं दही आहे ते टाकून त्याची स्पाइस लेवल कमी करून खाऊ शकतात. तर ओव्हरऑल मला तर मिसळ आवडली आहे. कमी स्पायसी आहे, त्यामुळे सर्वजण ही एन्जॉय करू शकतात. मसाल्यांचा सुगंध, तवीचा समतोल, तर्रीचा स्पर्श आणि प्रत्येक घासासोबत वाढत जाणारा अनुभव. खरंच काही ठिकाणं पोट भरतात आणि काही ठिकाणं अनुभव देतात. जेवणानंतर बाहेर पडताना पान स्टॉलवर एक घेतलेला छोटासा थांबा आणि जेवणानंतरचा तो शेवटचा फ्रेश टच अनुभव पूर्ण करून जातो. आता आली आहे फूड रिव्ह्यू देण्याची वेळ. ओव्हरऑल फूड बघता मला फूड प्रिपरेशन आणि फूड प्रेझेंटेशन सिमिलरच वाटलं, आणि इतर ठिकाणी जे एक्स्ट्रा व्हरायटी ऑफ फूड असतं तेच इथे सुद्धा होतं, जसं की अळूवडी, इतर प्रकारच्या भजी आणि गरमागरम जिलेबी.
मिसळ बाबतीत जर म्हणाल तर मिसळ मिडियम स्पायसी आहे आणि त्यामुळे सर्वजण अगदी लहान मुलंही खाऊ शकतात. मटकी प्रॉपर शिजवलेली होती. फक्त मला एकच गोष्ट जाणवली ॲज कम्पेअर टू देअर सातपूर ब्रांच, मला रस्स्यामध्ये जरा फरक जाणवला. इथल्या मानाने तिकडचा मला जरा बेस्ट वाटला. बाकी सगळं छान होतं. रस्सा म्हणजे मिसळचा आत्मा, तर त्यावर थोडं अजून त्यांनी काम करावं असं मला वाटतं. तर मी फूड प्रिपेरेशन आणि फूड प्रेझेंटेशनसाठी 9 आउट ऑफ 10 देईल. तसेच मिसळसाठी पण 9 आउट ऑफ 10 देईल. बाकी ॲम्बियन्स बघता खूप सुंदर आणि छान पद्धतीने त्यांनी डेकोर केलेलं आहे. एंट्रीलाच ठेवलेली बैलगाडी, अंगावर पडणारे थंड पाण्याचे तुषार, आकर्षक पद्धतीने मराठमोळ्या टच देऊन रेखाटलेल्या भिंती, स्पेशियस स्पेस, लहान मुलांना मनोरंजनासाठी उपलब्ध करून दिलेली जागा आणि खेळणी, आणि त्यासोबतच झाडांची मनमोहक पद्धतीने आणि कल्पकतेने केलेली मांडणी, ह्यामुळे मला पुन्हा इथे यायला आवडेल. इथल्या क्लिनिंग अँड हायजीनसाठी मी 10 आउट ऑफ 10 देईल. तसेच ॲम्बियन्ससाठी पण 10 आउट ऑफ 10 देईल. एकंदरीत बोलायचं झालं तर श्यामसुंदर मिसळ हे मखमलाबादचं ठिकाण फक्त मिसळीसाठी नाही, तर वातावरण, मांडणी, फॅमिली एक्सपिरियन्ससाठी आणि पूर्ण खाद्यभ्रमंतीसाठी एकदा नक्की भेट द्यावी असं वाटलं. जर तुम्ही इथे येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्हाला इथली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशाच नवीन ठिकाणांच्या, नवीन चवीच्या आणि नवीन अनुभवांच्या शोधात माझ्यासोबत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या नवीन खाद्यभ्रमंतीवर. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वच्छंदी राहा, तसेच फिरण्यासोबत खात राहा. नमस्कार.